प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या म्हणजेच 12 मार्चच्या भागाच्या परीक्षणात। आजचा भाग खरोखरच खूप सुंदर होता आणि आपला अंदाज अगदी बरोबर निघाला कारण सुमन नागराजला तुरुंगात भेटायला गेलीच। सुरुवातीला दाखवलंय की अस्मिताची सगळे वाट पाहत होते जेवणासाठी, तिच्यासाठी आणि तिच्या पतीसाठी संपूर्ण घर थांबलेलं होतं। हे पाहून अस्मिताला खूप बरं वाटलं आणि ती म्हणाली की तुम्ही सगळे थांबलात आमच्यासाठी। त्यावर प्रतापराव म्हणाले की अस्मिता सगळ्यांशिवाय थोडीच कोणी जेवायला बसतं। सचिनने लगेच माफी मागितली उशिरा आल्याबद्दल आणि पूर्णाजी म्हणाल्या की काही हरकत नाही, बसा आता। सचिन मनात विचार करत होता की हे सगळे अचानक कसे बदललेत। सगळे जेवायला बसले आणि प्रिया आणि सायली सगळ्यांना वाढत होत्या। दोन्ही जावा मिळून किती छान काम करत होत्या, अगदी गुण्या गोविंदाने हे दृश्य पाहायला मनापासून छान वाटत होतं। सायलीने एक भाजी आणली तेव्हा अर्जुन म्हणाला की बघ अस्मिताई, माझ्या बायकोने तुझ्या आवडीची भाजी बनवली। अस्मिता आनंदाने म्हणाली की अरे वा, आण इकडे। पण अर्जुन आणि अश्विन तिला चिडवायला लागले कारण उद्देश एकच होता, तिच्या चेहऱ्यावर हास्य परत आणायचं। अस्मिता म्हणाली की अर्जुन, आता मार खाशील, तू माझे लाड पुरवायचे या दिवसात। सगळ्यांनी आधी भाजी घेतली आणि मग तिला दिली। कल्पनाताई म्हणाल्या की बघा, आवडीची भाजी मिळाल्यावर अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू परत आलं। अस्मिता म्हणाली की मम्मा, हे हसू भाजीमुळे नाही तर माझे दोन्ही भाऊ पूर्वीसारखे वागायला लागलेत म्हणून आले। सचिन मनाने सगळ्यांपासून दूरच होता आणि प्रिया त्याला पाहून मनात म्हणाली की याला आणखीन दूर करायला हवं। तिने त्याला विचारलं की सचिन, भात वाढू की पोळी? सचिनने भात मागितला आणि कल्पनाताई म्हणाल्या की विमल, त्याला दही भात आण कारण सचिनला दही भात आवडतो। सगळ्या सुभेदारांनी ठरवलं होतं की अस्मिताच्या तब्येतीसाठी सचिनशी चांगलं वागायचं आणि सायलीच्या हाताचा स्वयंपाक असल्याने सगळे पोटभर जेवले। दुसऱ्या दिवशी पहाटे सायली आवरत होती आणि अर्जुन मध्येच आरशासमोर आला तेव्हा सायली म्हणाली की बाजूला व्हा, मला उशीर होतो, तुम्ही उशिरा उठता आणि मध्ये येता। अर्जुन म्हणाला की मलाही ऑफिसला जायचंय ना। अर्जुनला ते सगळं आठवलं की त्याने सायलीची जागा घेतली होती तेव्हा सकाळच्या धावपळीत किती काम असतं हे त्याला कळलं होतं, म्हणून तो भावूक होऊन म्हणाला की बरं बायको, तुला हवा तेवढा वेळ घे, मी त्रास नाही देणार। सायली म्हणाली की माझं आवरलं की तुम्ही आधी निघा, मी नंतर येते, म्हणजे प्रियाला वाटेल तुम्ही ऑफिसला गेलात आणि मी बाजारात गेले, म्हणजे आपण एकत्र नाही गेलोत। अर्जुन म्हणाला की अगं सायली, तू कितीही प्रयत्न केलास तरी प्रिया पाठलाग करणारच। सायली म्हणाली की मला माहीत आहे तिला कसा गुंगारा द्यायचा ते। अर्जुन गोंधळला आणि म्हणाला की काय गुगरा, काय असतं ते? सायली हसायला लागली आणि म्हणाली की गुगरा नाही, गुंगारा। अर्जुन म्हणाला की मला मराठी शब्दकोश भेट म्हणून द्यावा लागेल। सायली म्हणाली की गुंगारा म्हणजे धावपळीत असताना तुम्हाला पळून जाणं, त्याला म्हणतात गुंगारा देणं। अर्जुन म्हणाला की अच्छा, म्हणजे रोज तू मला गुंगारा देतेस तर? त्याला तो शब्द नीट बोलता येत नव्हता। अर्जुन म्हणाला की पण बायको, तू किती क्यूट दिसतेस गुंगारा देताना, असं म्हणून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण सायलीने पुन्हा गुंगारा दिला आणि म्हणाली की बघा कसा गुंगारा दिला, हा शब्द आहे गुंगारा, असं म्हणून पळाली। अर्जुन विचार करत म्हणाला की बायको, गुगरा घुंगरा गुंगारा काय मला समजत नाही, पण आज मी सोडणार नाही, आणि बायको बायको म्हणत तिच्या मागे पळाला। पूर्णाजींनी प्रियाने बनवलेलं थालीपीठ पाहिलं आणि म्हणाल्या की हे तू बनवलंस, दिसायला छान आहे, पण चव बघूयात। प्रिया म्हणाली की व्हिडिओ बघून बनवलंय, चवीलाही चांगलं झालंय असं वाटतं। अश्विन म्हणाला की चव कशीही असू दे, तू मनापासून बनवलंस ना, छानच आहे। प्रियाने सांगितलं की आज दुपारी मी कुर्मा आणि फुलके बनवणार आहे। कल्पनाताई म्हणाल्या की अगं बाई, एवढी मोठी उडी नको मारूस, तोंडावर पडशील। प्रिया म्हणाली की चुकले तर तुम्ही आहात सांभाळायला। प्रतापरावांना राहवलं नाही आणि ते म्हणाले की तन्वी जिद्द चांगली आहे, पण प्रश्न आमच्या पोटाचा। अर्जुन आणि सायली हसायला लागले। अश्विन म्हणाला की तन्वी, तू बनव, मी प्रेमाने खाईल सगळं। आता सगळे थालीपीठ तोडायला बसले, पण ते तुटेना इतकं कडक झालेलं होतं की विचारूच नका। अर्जुनने वर्कआउटचा पूर्ण जोर लावला तरी तुटलं नाही। प्रियाने विचारलं की कसं झालंय थालीपीठ? पूर्णाजींनी जबरदस्त उत्तर दिलं की छान झालंय तन्वी, अगदी तुझ्यासारखंच झालंय, म्हणजे वरून जसं दिसतं तसं आतमध्ये नाहीये। प्रियाचं तोंड उतरलं। अश्विन म्हणाला की कॉम्प्लिमेंट देताय की टोमणा? प्रिया म्हणाली की असू दे, मी शिकेन हळूहळू। सायली म्हणाली की पूर्णाजी, मी पटकन काही बनवू का? सगळे तयार, पण अर्जुन म्हणाला की नको, मला उशीर झालाय ऑफिसला। प्रिया म्हणाली की सॉरी अर्जुन, माझ्यामुळे उपाशी जातोयस। जाता जाता अर्जुनने अश्विनला टोमणा दिला की दे कॉम्प्लिमेंट देऊन खाय ते थालीपीठ आता। अश्विन बिचारा खसला आणि चुपचाप ते थालीपीठ संपवत होता। पूर्णाजी त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत म्हणाल्या की नवरा असावा तर आमच्या अश्विनसारखा। विमल म्हणाली की चला सायली, पोहे करूयात पटकन, आणि सगळ्यांसाठी पोहे झाले। कल्पनाताई बाहेर जाताना म्हणाल्या की तन्वी, कुर्मा करशील तेव्हा पूर्णाजींसाठी कमी तिखट वेगळा काढून ठेव। प्रिया म्हणाली की हो हो नक्की।
लवकर या गरमागरम फुलके आणि कुर्मा तयार ठेवीन. पण आतमध्ये प्रिया मनात विचार करत होती की मस्त अडकतात सुभेदार माझ्या जाळ्यात. या बावळट सुभेदारांचा विश्वास जिंकणं किती सोपं आहे. सायली हे सगळं निरखत होती आणि तीही मनात म्हणाली की प्रिया आज काहीही झालं तरी मी तुला पाठलाग करू देणार नाही. प्रिया बाहेर जाण्याचा प्रयत्न करत विमलला म्हणाली की सामान आणायला जाते, कणिक संपलीये. विमल म्हणाली की कशाला ताई, मोठ्या डब्यात एक्स्ट्रा कणिक आहे, मी दाखवते. प्रिया घरात अडकली, पण ती उद्याच्या भागात बाहेर पडणारच. रविराज रतिमाताईंना विचारतात की सुमन कुठे गेली. प्रतिमाताई म्हणतात की मंदिरात गेली केव्हाची. रविराज म्हणतात की एकट्या का पाठवलंस. प्रतिमाताई म्हणतात की घरात बसली की बेचैन होते, नागराज भाऊजींच्या आठवणी आहे इथे म्हणून मंदिरात जाऊ दिलं. रविराज म्हणतात की आठवतं ना मागे ती एकटी बाहेर पडली तेव्हा अपहरण झालं होतं. प्रतिमाताई म्हणतात की ते नागराज भाऊजींनी केलं होतं, आता ते काही करू शकणार नाहीत. रविराज म्हणतात की तरी सुमन आपली जबाबदारी आहे, मी फोन करतो तिला. इकडे सुमन तुरुंगात नागराजला भेटायला आलेली असते. रविराज किती प्रेमळ आहेत हे पाहून मनाला खरोखर छान वाटतं, कारण भावाने एवढा दगा दिला तरी ते भावाच्या पत्नीचा किती विचार करतात. नागराज तुरुंगात लोळत पडलेला होता आणि सुमन आलेली पाहून म्हणाला की कशाला आलीयस इथे. सुमन म्हणाली की माझ्या प्रश्नांची उत्तर मागायला. तुम्ही हे सगळं का केलं. नागराज उठला आणि म्हणाला की जाब विचारायला आलीयस का जा इथून. सुमन चिडली आणि म्हणाली की कधीतरी देवाच्या दरबारात उभं राहायचंय, तिथे हाच प्रश्न विचारला जाईल. तुमच्या आयुष्यभराचा अपमान मी सहन केला, बिंडोक ठरवलं ते सहन केलं, पण त्याचं हे फळ पैशाचा मोह होता ठीक आहे, पण त्यासाठी माझा संसार उद्ध्वस्त करायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला. नागराज रागाने म्हणाला की माझ्या भावाने मला कधी किंमत दिली का. 5,000 रुपये मागितले तर 100 प्रश्न विचारायचा सख्खा भाऊ असताना मग मी माझा मार्ग शोधला. सुमन उत्तरली की अधिकार कसला, भाऊजींची संपत्ती वडिलोपार्जित नव्हती, ते त्यांनी स्वतःच्या कष्टाने कमवलं. आपलं लग्न होण्यापूर्वीपासून ते यशस्वी वकील होते, त्यांच्यासारखं यश मिळवण्याची धमक तुमच्यात नव्हती, हे तुम्ही कधी मान्य केलं नाही. चुकीचा मार्ग निवडलात आणि आता परिणाम भोगताय. तुम्ही तुरुंगात आणि मी बाहेर. नागराज म्हणाला की तू दादाच्या घरी मजा मारते यस आणि माझ्या भावाची संपत्ती माझ्या हाती येईपर्यंत मी त्याला जिवंत ठेवणार. सुमनला राग आणि लाजही वाटली आणि ती म्हणाली की शी मला खरंच लाज वाटते, माझ्या नावापुढे तुमचं नाव लावते याचीच किळस येते आता. नागराजला शेवटपर्यंत पश्चाताप नाही, पण सुमनला मात्र त्याला भेटून पश्चाताप झाला. अर्जुन आणि सायली त्या बाईकडे पोहोचले जिने बुबलीला विकत घेतलं होतं आणि ती बाई म्हणाली की कशाला आलात, मागेच सांगितलं ना सगळं. अर्जुनने मुद्दाम मोठ्याने म्हटलं की ठीक आहे, दारातूनच विचारतो. बाई घाबरली आणि आत बोलवलं. बाई सांगायला लागली की सदा आणि मैनाला 5 मुली होत्या, 4 असताना संसार कसाबसा चालत होता, 5वी झाली आणि आर्थिक अडचण आली. 5वी मुलगी 5-6 वर्षांची झाली तेव्हाच खोडकर होती, त्रास द्यायची म्हणून सदा मैनाने तिला या बाईकडे विकली. अर्जुन म्हणाला की त्यांनी तर सांगितलं 4च मुली आहेत. बाई म्हणाली की खोटारडे आहे ते साहेब, तुम्ही मागे फोटो दाखवला होता तीच 5वी पोरगी होती. आता अर्जुनला कळलं की त्याने जो फोटो दाखवला होता तो सायलीचा नव्हता तर प्रियाचा होता. प्रिया मनात विचार करत होती की अर्जुन सायली सदा मैनाच्या घरापर्यंत पोहोचले, आता मला सावध राहायला व सदा मैनाला भेटता येणार नाही, नागराजलाही नाही. तेवढ्यात अश्विन आला आणि प्रेमाने म्हणाला की तन्वी, काळजी करू नकोस, तू आणखीन प्रयत्न कर, सगळ्यांची मन जिंक, मी तुझ्यासोबत आहे. जे काही घरच्यांसाठी करायचं ते मला आधी सांग. प्रिया म्हणाली की अश्विन, मला स्वतःहून पूर्ण स्वयंपाक करायचाय, मेनू ठरवण्यापासून सगळं मीच करणार, बाकीच्या सुना करतात तसं मलाही करायचंय, पण मला तो हक्क नाहीये. अश्विन म्हणाला की हक्क आहे तुला, मी प्रॉमिस करतो तुला तुझ्या मनासारखं वागता येईल. अर्जुन, सायली परत आल. यावर अर्जुन म्हणाला की सायली गेल्या काही दिवसात एवढ्या गोष्टी कळल्यात की गोंधळ झालाय. सदा मैना, ती बाई, प्रिया तन्वी नाही, हे 5वी मुलगी, काही कळेनासं झालंय. सायलीने दूध आणलं आणि म्हणाली की हे घ्या, आईने पाठवलं, आता बोर्ड उलटा करा. सायलीने चिठ्ठ्यांवर क्लू लिहून बोर्डवर लावले आणि म्हणाली की महिपने आपल्याला त्रास द्यायला सदा मैनाला पाठवलं असं आपल्याला वाटत होतं, पण त्यांनी 5व्या मुलीबद्दल खोट का सांगितलं, महिपतोर का ढकललं, या 5व्या मुलीत नक्की काहीतरी रहस्य आहे. अर्जुन म्हणाला की हेच शोधायचंय आपल याला. सायली म्हणाली की मैना माझ्याशी बोलताना जे सांगायची ते माझ्या म्हणून सांगायची, खरं तर त्या त्यांच्या मुलीच्या आठवणी होत्या, म्हणजे त्या 5व्या मुलीच्या. अर्जुन म्हणाला की म्हणजे ते प्रियाचं बालपण सांगत होते तुला. सायली म्हणाली की मग आपण त्यांच्या मुलींच्या शाळेपासून सुरुवात करूयात, 5ही मुली एकाच शाळेत असतील, तिथे चौकशी केली तर पुरावा मिळेल. अर्जुनने चिठ्ठीवर 5वी मुलगी असं लिहून प्रश्नचिन्ह टाकलं आणि बोर्डवर लावलं. प्रेक्षकांनो, आपल्याला माहीत आहे की ती 5वी मुलगी म्हणजेच प्रिया आहे, पण हे सायली अर्जुनला उद्या कळणार आहे.
उद्याच्या भागात अर्जुन सायली शाळा शोधतात. प्रिया त्यांचा पाठलाग करते आणि सायली तिला पुन्हा गुंगारा देते. त्यामुळे उद्याचा भाग नक्की बघा, खूप मजा येणार आहे. आजचा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद. दरम्यान दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा सुमनबद्दल बोलत असतात. सुमन मंदिरात गेली आहे असं प्रतिमा सांगते, पण खरं तर सुमन जेलमध्ये नागराजला भेटायला गेलेली असते. ती त्याला विचारते की तू असं का केलंस, आपल्या भावाशी आणि माझ्याशी विश्वासघात का केला. पण नागराज अजिबात पश्चात्ताप करत नाही. तो सांगतो की त्याला संपत्ती हवी होती आणि त्याला वाटत होतं की भावाची संपत्ती त्यालाच मिळायला हवी होती. सुमन त्याला सांगते की ती संपत्ती त्याच्या भावाने स्वतःच्या कष्टाने कमावली होती. पण नागराज अजूनही त्याच विचारावर ठाम असतो. दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्या बाईला भेटायला जातात जिने आधी माहिती दिली होती. ती बाई सांगते की सदा आणि मैनाला 4 नाही तर 5 मुली होत्या. हे ऐकून अर्जुन आणि सायली पूर्णपणे गोंधळून जातात, कारण त्यांनी आधी सांगितलं होतं की 4च मुली आहेत. घरी आल्यावर सायली एक बोर्ड घेते आणि सगळे क्लू लिहायला सुरुवात करते. सदा, मैना, प्रिया, 5वी मुलगी. दोघे मिळून सगळ्या गोष्टींचा संबंध लावण्याचा प्रयत्न करतात. शेवटी सायली सांगते की आपण त्या मुलींच्या शाळेत जाऊन चौकशी करूया, कारण तिथे काहीतरी पुरावा मिळू शकतो. आता पुढच्या भागात मोठा खुलासा होणार आहे.